रत्न सारखी जतना आणि चिमणी माझी उडून गेली, 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 चिमणी माझी उडून आपल्याला जेव्हा मुलगी होती आपण तिला लहानाचं मोठं करतो आणि त्याच्यानंतर तिला आपण लग्न करतो. 18-19 वर्ष झाल्यानंतर लग्न ठरवतो. मग लग्न ठरवल्यानंतर आपला बाप मुलीचा बाप रडतो कसा? कारण मुलीचा बाप तर 4 माणसात रडू शकत नाही, म्हणून तो बाप कसा रडतो? माझा बाप रडतो माझा बाप रडतो माझं हृदयातलं काळीज मला चालला सोडून, माझं हृदयातलं काळीज मला चालला सोडून, माझं हृदयातलं काळीज मला चालला सोडून. चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, रत्न सारखी जगणार गेली, रत्न सारखी जगणार गेली. आणि चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. मग आई कशी रडती? आई कशी रडती? मग कशी रडते माझी आई रडती पदर धरून, माझी आई रडती माझी हरण चालली आज कळप सोडून, माझी हरण चालली आज कळप सोडून, माझी हरण चालली आज कळप सोडून. चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. रत्न सारखी जगणार गेली, रत्न सारखी जगणार गेली. आणि चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. आणि भाऊ कसा रडतो? असा लहानचे मोठे सोबत होतात, 1 मिनिटही त्यांच्या घरामध्ये बनत नाही बहीण भावंडांचं, पण ज्या दिवशी लग्न असतं बहिणीचं त्या दिवशी भाऊ कसा रडतो? तेव्हा का बांधलेली माझा भाऊ रडतो गळ्यात पडून, माझा भाऊ रडतो गळ्यात पडून, माझी सोन्याची भावली मला चालली सोडून, माझी सोन्याची भावली मला चालली सोडून, माझी सोन्याची भावली मला चालली सोडून.
ओ नवरीची आई गणगोत्र काय म्हणतो कुठे गेले नवरीची आई मध्ये गेले मग शेवटचं वाक्य ऐका हा अहो ज्याची होती